Welcome in this channel made for semi English and explained in Marathi. If you like my channel, then subscribe and like and share also others, which is based on reduced syllabus. कमी झालेल्या अभ्यासक्रमावरती आधारित आहे. Let us start new point here. Second phylum, that is chordata. We have studied in last video phylum Hemichordata. Here we have completed 10 phylum of non-chordates. In this video also we have seen the animals in phylum Hemichordata, that is Sacculoglossus and Balanoglossus. Here proboscis means shunda, here collar means गळपट्टी, this trunk म्हणजे धड या ठिकाणी किंवा प्रकांड. आता हा बॅलोनोग्लोलस जो आहे, दिस इज कॉल्ड ॲज अ कनेक्टिंग लिंक. दुवा म्हटलं झालं त्याला. कशामधला दुवा आहे? कनेक्टिंग लिंक आहे बिटवीन द नॉन कॉर्डेस अँड कॉर्डेट्स. नॉन कॉर्डेस आणि कॉर्डेस या ग्रुपला जोडणारा हा कनेक्टिंग लिंक म्हणून बॅलोनोग्लोससला ओळखला जातो. बिकॉज दिस शोज द कॅरेक्टर्स ऑफ बोथ द ग्रुप्स. Balanoglossus shows characters of non-chordates also and chordates also. Now see the next point. So see the next point, phylum Chordata, that is समपृष्ठरज्जू. याचा फायलम म्हणजे संघ आपल्याला बघायचा आहे. These animals have supporting notochord in their body. त्यांच्या शरीरामध्ये काय असते तर सपोर्टसाठी नोटोकॉर्ड प्रेझेंट असते. ऑल कॉर्डेट्स आर इन्क्लुडेड इन द सेम फायलम. म्हणजे सगळेचे सगळे कॉर्डेट्स आहेत एकाच फायलममध्ये, एकाच संघामध्ये आहेत आणि त्याचं नाव काय आहे तर कॉर्डेटा असं नेम आहे त्याचं. द फायलम कॉर्डेटा इज क्लासिफाईड इंटू 3 सब फायला. साधारणपणे याचे 3 फायलम हे जे आहेत कॉर्डेटाचे ते आर क्लासिफाईड इंटू 3 सब फायला. 3 उपसंघामध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. पहिला आहे युरोकॉर्डेटा, सेकंड वन इज सेफॅलोकॉर्डेटा आणि तिसरा आहे व्हर्टिब्रेटा. हे आपण ओळीनं बघणार आहोत. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्स याच्यामधले जे कॅरेक्टर्स आहेत ते बघितलेले आहेत. आता या इथे थोडेसे रिपीट परत दिलेले आहेत ते आपण बघूयात परत एकदा. कॉर्डेट्स जे आहेत ते कॅरेक्टर्स वैशिष्ट्य काय आहेत तर नोटोकॉर्ड इज प्रेझेंट इन द बॉडी ड्युरिंग ॲटलिस्ट एनी स्टेज ऑफ डेव्हलपमेंट. मीन्स नोटोकॉर्ड याच्यामध्ये कधी प्रेझेंट असते, कधी असते तर इन द बॉडी ड्युरिंग ॲटलिस्ट एनी डेव्हलपमेंटल स्टेज. कोणत्याही डेव्हलपमेंटच्या स्टेजला म्हणजे विकासाच्या कोणत्याही अवस्थेमध्ये या ठिकाणी नोटोकॉर्ड प्रेझेंट असते. फॅरेंजियल गिल स्लिट्स आर प्रेझेंट इन द बॉडी ड्युरिंग ॲटलिस्ट एनी डेव्हलपमेंटल स्टेज. श्वसनासाठी असलेला जो अवयव आहे रेस्पिरेशनसाठी फॅरेंजियल गिल स्लिट्स आल्सो प्रेझेंट ॲटलिस्ट एनी डेव्हलपमेंटल स्टेज. विकासाच्या कोणत्याही टप्प्यावरती प्रेझेंट असते. सिंगल ट्युब्युलर स्पिनल कॉर्ड इज प्रेझेंट ऑन द डॉर्सल साईड ऑफ द बॉडी. या ठिकाणी एकच स्पिनल कॉर्ड जे चेतारोज्य असतो आणि डॉर्सल साईडला असतो या ठिकाणी म्हणजे पृष्ठबाजूला पाठीमागच्या बाजूला असतो. हार्ट इज प्रेझेंट ऑन व्हेंट्रल साईड ऑफ द बॉडी. हृदय कुठं असतं तर व्हेंट्रल साईडला म्हणजे अधर साईडला वरच्या बाजूला असतं. आता पहिल्यांदा बघूया यामध्ये आपण सब फायलम युरोकॉर्डेटा. आता याच्यामध्ये हा जो कॉर्डेटा क्लास आहे हा कॉर्डेटा क्लास काय केलेला आहे 3 सब क्लासेसमध्ये किंवा सब फायलममध्ये युरोकॉर्डेटा डिवाईड केलेला आहे. फर्स्ट क्लास आहे तो, याच्यामध्ये सब फायलम आहे तो युरोकॉर्डेटा आहे या ठिकाणी. आता युरोकॉर्डेटा मीन्स व्हॉट तर कंचुकयुक्त बाह्यकवची प्राणी असं त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं. दीज आर मराईन ॲनिमल्स. हे प्राणी साधारणपणे कुठं राहतात तर सागर निवासी आहेत म्हणजे समुद्रामध्ये राहतात. Their body is covered by skin-like taste or tunic.
त्यांची जी बॉडी आहे कशाने कव्हर असते, आच्छादलेली असते, तर स्किन लाईक म्हणजे चर्मासारखं किंवा चर्मासारखं आवरण त्याच्यामध्ये ट्युबर ट्युनिक त्याला असं म्हटलं जातं. यासारख्या स्किन लाईक पार्टनं काय केलं जातं, कव्हर केलेलं असतं. लार्वा ऑफ दीज ॲनिमल्स आर फ्रीली स्विमिंग अँड नोटोकॉड इज प्रेझेंट इन ऑल टेल रिजन इन ओनली टेल रिजन ऑफ लार्वा, हेन्स दे आर कॉल्ड ॲज युरोकॉर्डेटा. आता यामध्ये ज्यावेळेला हे ॲनिमल्स युरोकॉर्डेटामधले लार्वा स्टेजमध्ये असतात म्हणजे अळी अवस्थेमध्ये असतात, त्यावेळेला ते ॲनिमल्स फ्रीली स्विमिंग म्हणजे स्वतंत्रपणे काय करतात, पोहत असतात. आणि नोटोकॉर्ड कुठं प्रेझेंट असते त्यांच्यामध्ये, तर फक्त ओन्ली टेल रिजन म्हणजे शेपटीच्या भागामध्ये ते फक्त प्रेझेंट असते. हेन्स दे आर कॉल्ड ॲज अ युरोकॉर्डाटा, म्हणून त्यांना युरोकॉर्डा असं म्हटलं जातं. लार्वा मेटामॉर्फोज इनटू ॲडल्ट्स आफ्टर सेटलिंग डाऊन ॲट द बॉटम ऑफ द सी. आणि ह्या लार्वा जे आहेत आळ्यांचं रूपांतरण मेटामॉर्फोज इंटू ॲडल्ट्स म्हणजे आळ्यांचं रूपांतर ॲडल्ट्स प्रौढांमध्ये ज्यावेळेला होतं आफ्टर सेटलिंग डाऊन ॲट द बॉटम ऑफ द सी. आणि प्रौढांमध्ये रूपांतर कधी होतं, तर सागर तळाशी ज्यावेळेला ते सेटल होतात, बॉटम ऑफ द सेटल डाऊन ऑफ द सी, सागर तळाची बॉटमला जेव्हा ते सेटल होतात त्यावेळेला ॲडल्ट्समध्ये त्यांचं काय होतं, रूपांतर होतं, प्रौढामध्ये रूपांतर होतं. यामध्ये हिअर सी लार्वा when settles down at the bottom of the sea, then it is converted into adults. प्रौढामध्ये रूपांतर होतं. जनरली दीज ॲनिमल्स आर हार्मोफ्रोडाईट. हार्मोफ्रोडाईट म्हणजे काय, तर उभयलिंगी असतात. हार्मोफ्रोडाईटचा अर्थ आपण पाठीमागं दरवेळेला बघितलेला आहे. एक्झाम्पल्स ह्याच्यामध्ये कोण आहे, तर हर्डमानिया, डोलियलम आणि ह्याच्यामध्ये आयकोप्लुरा ही 3 एक्झाम्पल्स यामध्ये दिलेली आहेत. दीज आर 3 एक्झाम्पल्स. डोलियोलम हा या ठिकाणी या डायग्राममध्ये दाखवलेला आहे आणि हर्डमॅनिया याच्यामध्ये दाखवलेला आहे. याच्यामध्ये याला काय दिलेलं आहे, हे इथं फूट आहे, या ठिकाणी बॉडी आहे, हे ट्युनिक आहे. ट्युनिक मीन्स काय, स्किन लाईक कव्हर याच्यामध्ये आहे. ॲट्रियल ऑपर्चर आणि या ठिकाणी ब्रँचियल ऑपर्चर असे ह्याचे पार्ट्स आहेत. बऱ्याच वेळेला काय केलं जातं, एक्झाममध्ये आपल्याला ह्या डायग्राम्स दिल्या जातात आणि ॲरो दाखवून त्याची नेम्स आपल्याला काय करायचं असतं, त्या ठिकाणी लिहायची असतात, राईट डाऊन करायची असतात या ठिकाणी. नाव हिअर सी द सेकंड सब फायलम ऑफ फायलम कॉर्डेटा, दॅट इज सिफॅलोकॉर्डेटा. शीर्ष समपृष्ठरज्जू प्राण्यांचा हा संघ आहे. दीज आर स्मॉल फिश लाईक मराइन ॲनिमल्स. हे या गटामधले जे ॲनिमल्स, या फायलममधले जे ॲनिमल्स आहेत ते स्मॉल असतात आणि फिश लाईक म्हणजे माशासारख्या आकाराचे असतात आणि मराइन ॲनिमल्स म्हणजे सागर निवासी म्हणजे समुद्रामध्ये राहणारे असतात. नोटोकॉड इज प्रेझेंट थ्रू आउट द बॉडी लेंथ. आणि याच्यामध्ये नोटोकॉड जी असते ती प्रेझेंट कुठं असते, थ्रू आउट द बॉडी लेंथ, संपूर्ण शरीरभर पसरलेली असते. या ठिकाणी इथं नोटोकॉड तुम्हाला दाखवलेली आहे बघा. या ठिकाणी नोटोकॉड जी आहे ते नोटोकॉड कुठं आहे, थ्रू आउट द बॉडी लेंथ. फॅरिंग्स इज व्हेरी लार्ज अँड कंटेन्स गिल स्लिट्स. आता फॅरिंग्स म्हणजे ग्रसनी किंवा कसं ज्याला आपण असं म्हणतो, व्हेरी लार्ज मोठी असते आणि इट कंटेन्स गिल स्लिट्स, त्याच्यामध्ये काय असतात, कल्लाविदरे फॉर रेस्पायरेशन. दीज ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल, एकलिंगी असतात. फॉर एक्झाम्पल ॲम्फिऑक्सस. याच्यामध्ये ॲनिमल्स इन सब फायलम सेफॅलोकॉर्डेटा
याच्यामध्ये हा ॲनिमल आपल्याला या ठिकाणी ॲम्फिऑक्सस दाखवलेला आहे. या ठिकाणी काय काय आहे आला तर या ठिकाणी नर्वकॉर्ड आहे, ही ती नोटोकॉर्ड आहे या ठिकाणी अशी. त्याच्यानंतर सेगमेंटल मसल्स आहेत या. त्याच्यानंतर या ठिकाणी पॅरेंजियल गिल्स स्लिट्स आहेत. हिअर इज लिव्हर, हिअर इज इंटेस्टाईन and here is gonads and here anus. These parts of Amphioxus. Next subphylum of Chordata is Vertebrata. पृष्ठवंशीय प्राणी याला म्हटलं जातं. दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ क्रॅनिएटा. व्हर्टिब्रेटा आणि क्रॅनिएटा दोन्हीही एकाच याची नावं आहेत. In these animals, notochord is replaced by the vertebral column. या व्हर्टिब्रेटा गटातील पृष्ठवंशीय प्राण्यामध्ये नोटोकॉर्ड जे आहे, नोटोकॉर्ड काय होते, रिप्लेस्ड बाय व्हर्टिब्रल कॉलम. व्हर्टिब्रल कॉलम म्हणजे पाठीचा कणा. नोटोकॉर्डच्या ऐवजी काय असतं तर पाठीचा कणा असतो. म्हणजे या ठिकाणी इन दिज ॲनिमल्स हेड इज वेल डेव्हलप्ड. आणि या व्हर्टिब्रेटा सबफायलममधले जे ॲनिमल्स आहेत त्यांचं हेड आहे, ते डोकं जे आहे ते वेल डेव्हलप्ड झालेलं असतं किंवा पूर्णपणे विकसित झालेलं असतं. ब्रेन इज प्रोटेक्टेड बाय क्रॅनियम. आणि त्यांचा ब्रेन जो आहे त्याला स्पेशल प्रोटेक्शन असतं. कशाचं प्रोटेक्शन असतं तर क्रॅनियम. क्रॅनियम मीन्स कवटी किंवा स्कल त्याला म्हटलं जातं. एंडोस्केलेटन इज आयदर कार्टिलेजिनियस ऑर बोनी. त्याच्यामध्ये एंडोस्केलेटन म्हणजे अंतकंकाल जो असतो आयदर कार्टिलेजिनियस कास्तिमय किंवा बोनी म्हणजे अस्थिमय. बोनी म्हणजे बोन्सचा बनलेला असतो किंवा कार्टिलेजियस म्हणजे कास्तिमय असा असतो. सम कॉर्डेट्स आर जॉलेस. याच्यामध्ये काही व्हर्टिब्रेट ॲनिमल्स जे आहेत किंवा क्रॅनिएटा फायलममधले जे ॲनिमल्स आहेत जॉलेस, त्यांना जबडे नसतात, जबडे विरहित असतात. त्याला काय म्हटलं जातं अजनाथा. वेरॅज सम आर विथ जॉज. आणि काहींना जॉ म्हणजे जबडे असतात. त्याला काय म्हटलं जातं तर गॅन्थोस्टोमॅटा असं या ठिकाणी त्याला म्हटलं जातं. या ठिकाणी व्हर्टिब्रेटाचे जे आहेत तर मेन आपण फायलम कॉर्डेटाचे सब फायलम 3 बघितले. इरोकॉर्डेटा, सेफेलोकॉर्डेटा आणि व्हर्टिब्रेटा मीन्स क्रॅनिएटा. आता लास्ट जो सबफायलम आहे, सबफायलम व्हर्टिब्रेटा इज फर्दर डिवायडेड इंटू 6 क्लासेस. जे पुन्हा 6 क्लासेस म्हणजे 6 वर्ग, 6 वर्गामध्ये हा विभागलेला आहे. फर्स्ट क्लास इज सायक्लोस्टोमॅटा. याला चक्रमुखी प्राणीवर्ग असं म्हटलं जातं. दीज ॲनिमल्स हॅव जॉलेस माउथ प्रोव्हायडेड विथ सकर. आता हे जे या गटातील सायक्लोस्टोमॅटा या क्लासमधील जे ॲनिमल्स आहेत हॅव जॉलेस माउथ, या प्राण्यांना जबडे विरहित असं माउथ असतं. आणि ते कसलं असतं प्रोव्हायडेड विथ सकर. सकर म्हणजे चुष्यक याला म्हटलं जातं, शोषून घेण्यासारखं. या ठिकाणी देअर स्किन इज सॉफ्ट अँड विदाउट एनी स्केल्स. त्याच्या त्वचा जी आहे स्किन आहे ती एकदम सॉफ्ट मऊ असते, अगदी मृदी असते. आणि विदाउट ए स्केल, त्याच्यावरती स्केल नसतात म्हणजे खवले नसतात. पेअर्ड अपेंडेजेस आर अब्सेंट. या ठिकाणी युग्मित उपांगे नसतात. एंडोस्केलेटन इज कार्टिलेजिनस. अंतकंकाल जो असतो तो कार्टिलेजिनियस म्हणजे कास्थिमय असतो. मोस्ट ऑफ द ॲनिमल्स आर इक्टोपॅरासाइट्स. आणि ह्या गटातील जे प्राणी आहेत सायक्लोस्टोमॅटा क्लासमधले बहुतांशी ॲनिमल्स जे आहेत ते इक्टोपॅरासाइट्स म्हणजे या ठिकाणी बाह्य परजीवी आहेत. म्हणजे दुसऱ्याच्या शरीरावरती वगैरे जगणारे आहेत. एक्झाम्पल पेट्रोमायझॉन आणि मिक्झिन. या ठिकाणी आपल्याला पेट्रोमायझॉन दाखवलेला या ठिकाणी आय आहे, हे सकर आहे जे चुषक. गिल स्लिट्स फॉर रेस्पायरेशन. दिस इज बॉडी. लक्षात येते. या ठिकाणी सेकंड क्लास जो आहे पायसिस म्हणजे मत्स्यवर्ग या ठिकाणी ज्याला म्हटलं जातं.
सेकंड क्लास याच्यामधला आहे पायसेस म्हणजे मत्स्य प्राणीवर्ग. दीज आर कोल्ड ब्लडेड ॲक्वॅटिक ॲनिमल्स लिव्हिंग इन मराईन अँड फ्रेश वॉटर. हे जे आहे ते कोल्ड ब्लडेड आहेत. कोल्ड ब्लडेड म्हणजे शीतरक्ताचे प्राणी. कोल्ड ब्लडेड ॲनिमल्सला काय म्हटलं जातं? पायकिलोथर्मस असं म्हटलं जातं. हा वर्ड तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. कोल्ड ब्लडेडसाठी वापरला जातो पायकिलोथर्मस. हे ॲक्वॅटिक ॲनिमल्स जे आहेत लिव्हिंग इन मराईन अँड फ्रेश वॉटर ऑल्सो. खाऱ्या पाण्यामध्ये समुद्रात पण असतात आणि गोड्या पाण्यामध्ये देखील असतात. बॉडी स्पिंडल शेप्ड टू मिनिमाइज वॉटर रेझिस्टन्स. या प्राण्यांचा जो शरीर आहे हे शरीर कसे असतं तर दोन्ही टोकांना स्पिंडल शेप म्हणजे या ठिकाणी फिश दाखवलेला आहे बघा. या ठिकाणी फ्रंटला त्याचा जो बॉडीचा पार्ट आहे हा स्पिंडल शेप म्हणजे निमुळता आणि लास्टलासुद्धा कसं आहे निमुळतं आहे. जसं की आपलं एरोप्लेन जे आहे ते एरोप्लेनसुद्धा या पद्धतीचं असतं त्याचा आकार. याच्यामध्ये हा आकार त्याच्यामध्ये का असतो तर स्पिंडल शेप का असतो तर टू मिनिमाइज वॉटर रेझिस्टन्स. तो पाण्यामध्ये राहतो त्यामुळं त्या पाण्यामधला जो रेझिस्टन्स आहे वॉटरचा पाण्याचा प्राण्याला जो प्रतिरोध आहे पाण्याकडून होणारा तो कमीत कमी होण्यासाठी अशा पद्धतीची रचना असते. जसं की विमान हवेतून उडताना त्याची रचना देखील अशीच असते. कारण हवेचा रेझिस्टन्स एअर रेझिस्टन्स कमी करण्यासाठी त्याची रचना असते. त्याच्या पद्धतीने इथं फिशची देखील या ठिकाणी रचना असते. दे हॅव पेअर्ड अँड अनपेअर्ड फिन्स फॉर स्विमिंग. त्यांच्यामध्ये पोहण्यासाठी यांना पेअर्ड अँड अनपेअर्ड फिन्स असतात फॉर स्विमिंग. आता पेअर्ड अँड अनपेअर्ड फिन्स कुठले या ठिकाणी दाखवलेले आहेत बघा बरं. या ठिकाणी पेल्व्हिक फिन आहे, वेंट्रल फिन आहे, डॉर्सल फिन आहे, कॉडल फिन या ठिकाणी दाखवलेली आहे. 4 प्रकारच्या फिन्स आहेत या ठिकाणी. मग या ठिकाणी असणारे जे कॉडल फिन आहे हा कॉडल फिन याचा काय त्यांना उपयोग होतो तर साधारणपणे टेलफिन इज युजफुल ॲज अ स्टीरिंग ऑर्गन ड्युरिंग स्विमिंग. ही कॉडल फिन म्हणजे टेलफिन याला म्हटलं जातं. ही स्टीरिंगसारखं काम करते व ड्युरिंग द स्विमिंग पोहत असताना दिशा बदलण्यासाठी जसं गाडीचं स्टीरिंग असतं जे डायरेक्शन चेंज करण्यासाठी तशा पद्धतीनं टेलफिन ही कॉडल फिन जी आहे ते काय करते याच्यामध्ये काम करत असते. त्याच्यानंतर एक्झोस्केलेटन इज इन द फॉर्म ऑफ स्केल्स अँड एंडोस्केलेटन इज आयदर कार्टिलिजिनस ऑर बोनी. यामध्ये यांचे एक्झोस्केलेटन म्हणजे बाह्यकंकाल जे आहे स्केलच्या स्वरूपात म्हणजे खवल्यांच्या स्वरूपामध्ये असतं. एंडोस्केलेटन अंतःकंकाल जे असतं आयदर कार्टिलिजिनस ऑर बोनी अस्थिमय किंवा कस्थिमय असं असतं. रेस्पायरेशन ऑकर्स विथ द गिल्स. त्या प्राण्यांमध्ये माशामध्ये तुम्हाला माहिती आहे माशांना काय असतात रेस्पायरेशनसाठी गिल्स म्हणजे कल्ले असतात आणि रेस्पायरेशन ऑकर्स थ्रू द गिल्स. एक्झाम्पल्स देर आर डिफरंट टाईप्स ऑफ फिशेस हिअर. रोहू, पॉम्फ्रेट, सी हॉर्स, शार्क, इलेक्ट्रिक रे, स्टिंगरे एक्सेट्रा. दिस इज द फिगर ऑफ डॉगफिश. आता या ठिकाणी काही भाग आपण बघितले फिन्स आहेत. हे आय इथं माउथ, गिल स्लीट, पेक्टोरियल फिन या ठिकाणी लॅटरल लाईन आणि बाकीचे आपण हे फिन्स ऑलरेडी इथं बघितलेले आहेतच. आता याच्यामध्ये लास्टचा पॉट आपण या ठिकाणी बघूया. क्लास ॲम्फिबिया म्हणजे उभयचर प्राणी. उभयचर कशाला म्हणतात तुम्हाला माहिती आहे की दोन्हीकडं राहतात जमीन आणि पाणी. These animals are strictly aquatic during larval life and perform only aquatic respiration, whereas they can live in water as well as on land during adult life and can perform aquatic as well as aerial respiration. आता या ठिकाणी हे जे ॲनिमल्स ॲम्फिबिया गटातील उभयचर आहेत ते स्ट्रिक्टली ॲक्वॅटिक ड्युरिंग लार्वल स्टाईप अळी अवस्थेमध्ये असताना डिंब अवस्थेमध्ये असताना ॲक्वॅटिक असतात म्हणजे जलचरच असतात आणि ॲक्वॅटिक रेस्पायरेशन म्हणजे पाण्यामध्येच रेस्पायरेशन करतात. बट
कॅन लिव्ह इन वॉटर ॲज वेल ॲज ऑन लँड ड्युरिंग ॲडल्ट लाईफ. ज्यावेळेला ते प्रौढ होतात, मोठे होतात, त्यावेळेला वॉटरमध्ये देखील राहतात आणि लँडवरती देखील राहतात. आणि परफॉर्म ॲक्वॅटिक ॲज वेल ॲज एरियल रेस्पायरेशन. आणि दोन्ही प्रकारचं म्हणजे पाण्यामध्ये देखील रेस्पायरेशन करतात आणि हवेमध्ये देखील रेस्पायरेशन ते करतात. दे हॅव 2 पेअर्स ऑफ अपेंडेजेस. डिजिट्स आर विदाउट क्लॉज. आता यांच्यामध्ये उपांगाच्या 2 जोड्या असतात आणि त्यांच्या डिजिट्स म्हणजे बोटं जी आहेत त्यांना काय असतात, क्लॉज म्हणजे नखं नसतात या ठिकाणी. आता या ठिकाणी 4 आर्म दिलेले आहेत. 4 आर्म आहेत, ह्या हे लेग्ज आहेत या ठिकाणी. म्हणजे अशा पद्धतीच्या 2 जोड्या असतात या ठिकाणी. आणि ह्या ज्या त्याच्यामध्ये लिम्स ज्या आहेत, डिजिट्स जे आहेत, या डिजिट्सनं काय असतं, विदाऊट क्लॉज म्हणजे नखं नसतात या ठिकाणी. त्याच्यानंतर एक्झोस्केलेटन इज अब्सेंट. त्याच्यामध्ये बाह्यकंकाल अब्सेंट असते म्हणजे नसतं. स्किन इज विदाऊट एनी डेरिव्हेटिव्ह अँड युजली केप्ट मॉइस्ट फॉर रेस्पायरेशन. आता त्याची स्किन जी असते, ही स्किन कशी असते तर साधारणपणे त्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ज अँड युजली केप्ट मॉइस्ट फॉर रेस्पायरेशन. ओलसर असते. कशासाठी ओलसर असते तर फॉर रेस्पायरेशन म्हणजे श्वसनासाठी नेहमी स्किन ओलसर ठेवली जाते. आणि बहुतेक डेरिव्हेटिव्ज त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे डेरिव्हेटिव्ज नसतात. एक्सटर्नल इयर इज अब्सेंट बट टिम्पॅनम इज प्रेझेंट. याच्यामध्ये बाह्यकर्ण नसतो बट टिम्पॅनम इज प्रेझेंट. टिम्पॅनम म्हणजे कर्णपटल मात्र असतं या ठिकाणी. या ठिकाणी टिम्पॅनम दाखवलेलं आहे बघा, कर्णपटल. नेक इज अब्सेंट, मान नसते. आईज आर प्रॉमिनंट, डोळे कसे असतात, बटबटीत असं म्हटलं जातं त्याला, प्रॉमिनंट. विथ आयलिड्स, त्याला पापण्या असतात. उदाहरणार्थ या ठिकाणी एक्झाम्पल्स फ्रॉग आहे, टोड आहे, सॅलेमेंडर आहे. या ठिकाणी फ्रॉग दिलेला आहे, हे आहे टोड या ठिकाणी. आता फ्रॉगचे जे आहेत त्या नेम्स आपण या ठिकाणी बघूया डायग्रामला, कुठले कुठले नेम्स आहेत. आणि टोडसुद्धा या फ्रॉगसारखाच आहे, पण याची स्किन मात्र कशी आहे या ठिकाणी रफ आहे. याचे जे नेम्स आहेत फिगरचे तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. हिअर thus we have completed this part of the chapter. Now here like and subscribe my channel and videos. Thank you for watching this video.